कांदा बीजोत्पादन वाचवा, करपा आणि शेंडे मर रोग यावर उपाय. नमस्कार मित्रांनो, मी सखाराम राठोड आपल्या शिवम कृषीटेक मंठालोना रोड ढोकसाळ येथून आपलं स्वागत करतो. मित्रांनो, सध्या वातावरण खूप बदलते. कधी ढगाळ आकाश तर कधी सकाळी खूप धुके पडत आहे. अशा हवामानाचा सर्वाधिक फटका आपल्या कांदा बीजोत्पादन म्हणजेच बिजवाईच्या पिकाला बसत आहे. अनेकांचे कांदे शेंड्याला पिवळे पडत आहेत किंवा दांडा करपत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण यावर नेमकं उपाय काय आहे ते पाहणार आहोत. सर्वप्रथम पाहूया समस्येची माहिती. द प्रॉब्लेम. शेतकरी मित्रांनो, हा पिवळेपणा दोन कारणामुळे येतो. एक म्हणजे स्टेम फ्लियम ब्लाइट म्हणजे ज्याला आपण करपा म्हणतो, आणि दुसरं म्हणजे थ्रिप्स म्हणजे फुलकिडे. जर आपण यावर वेळेत लक्ष दिले नाही तर कांद्याचा दांडा कमकुवत होतो, तो मधूनच मोडतो, ज्याला आपण दांडा मोड्या म्हणतो, आणि परिणामी आपलं बियाणं निस्तेज आणि कमी वजनाचं भरते. नंबर 3चा जर विचार करायचा झालं तर उपाययोजना, जर सोल्युशन जर पाहायचं झालं तर आपण यावर खात्रीशीर उपाय काय करायचं, त्या बाबतीत बीजोत्पादनामध्ये आपल्याला मधमाशीची सुद्धा काळजी घ्यायची आहे. म्हणून औषध निवडताना जपून निवडावं लागते. मी तुम्हाला एक सर्वोत्तम कॉम्बिनेशन सांगत आहे. याच्यामध्ये नंबर 1 ला बुरशीनाशक. याच्यामध्ये तुम्ही नेटिओ 10 ग्रॅम किंवा कस्टोडिया 25 ml प्रति पंप वापरू शकता. यामुळे करपा थांबेल आणि दांडा मजबूत होईल. त्याच्यानंतर कीटकनाशक थ्रिप्ससाठी प्रिफोनिल 5%, उदाहरणार्थ रिझल्ट किंवा सोनिक फ्लो टाटा कंपनीचं 30 ml हे वापरू शकता. हे मधमाशासाठी इतर औषधापेक्षा सुरक्षित आहे. नंबर 3, त्याच्यामध्ये खास विद्राव्य खतं जसे की दांडा जाड होण्यासाठी आणि पिवळेपणा घालण्यासाठी 05234 किंवा 13045 100 ग्रॅम, आणि फळधारणेसाठी बोरॉन 20% नक्की वापरा. याच्यामध्ये जर महत्वाची टीप पाहायची झाली तर कांद्याच्या पानावर औषध चिटकण्यासाठी दर्जेदार सिलिकॉन स्टिकर वापरायला विसरू नका. कृषी मित्रांनो, मी शेवटी तुम्हाला हे सांगू इच्छितो की फवारणी शक्यतो संध्याकाळी 4 नंतर करा, जेणेकरून परागीभवनासाठी येणाऱ्या मधमाशांना त्रास होणार नाही. शेतकरी मित्रांनो, आपल्या पिकाच्या अशाच कोणत्याही माहितीसाठी किंवा योग्य औषधाच्या सल्ल्यासाठी आपल्या शिवम कृषीटेक ढोकसाळ येथे नक्की भेट द्या. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि गरजू शेतकऱ्यांना शेअर करायला मात्र विसरू नका. आणि हो, आपल्या शिवम कृषीटेक युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.